यीशु मसीह, यीशु मसीह, यीशु मसीह की जय। जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। यीशु मसीह, यीशु मसीह, यीशु मसीह की जय। जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ख्रिसमस सण हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ख्रिस्ती लोक वर्षभर ख्रिसमस सणाची वाट पाहत असतात। ख्रिसमस सण का साजरा केला जातो, ख्रिसमस सण साजरा करण्यामागचं उद्दिष्ट काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जेम्स बायबल कॉलेजचे डीन म्हणून कार्यरत असणारे मेघनाथ पवार सर। नमस्कार सर, लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत। नमस्कार। ख्रिसमस सण हा का साजरा केला जातो, ख्रिसमस सण साजरा करण्यामागचं उद्दिष्ट काय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? वास्तवामध्ये ख्रिसमस याला आम्ही मराठीमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव असं म्हणतो आणि हा सण विशेषतः प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि साधारण 2000 वर्षांच्या पूर्वी प्रभू येशूंचा जन्म नासरेत नावाच्या गावाहून जेव्हा ते बेथलेहेम या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्याविषयी पवित्र बायबलमध्ये देण्यात आलेली यथासांग सर्व माहिती आहे आणि त्या वचनांमध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत। तर विशेष करून हा सण याच उद्देशानं साजरा केला जातो की प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म या दिवशी झाला, अशा प्रकारे लोकांचा विश्वास आहे किंवा जी तत्कालीन माहिती उपलब्ध आहे त्याला अनुसरून असं मानलं जातं। ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मोत्सवाच्या तारखेबद्दल बराचसा कदाचित वादविवाद पण आहे। काही लोकांना असं वाटतं की ही तारीख वेगळी असावी, पण काही जणांना 25 डिसेंबर हीच तारीख असावी याविषयी त्यांचं एकमत आहे। जे स्कॉलर्स आहेत, बायबल स्कॉलर्स आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी एकमतानं असं ठरवलं की 25 डिसेंबर हाच ख्रिस्त जन्मोत्सव म्हणून जगभरामध्ये साजरा केला जावा, म्हणून तो साजरा केला जातो। ख्रिसमस सण साजरा कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता केली जाते? ख्रिसमस किंवा नाताळ किंवा ख्रिस्त जन्मोत्सव हा सण साजरा करताना लोक वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात। जसं की आपल्याला ठाऊक आहे की डेकोरेशन करतात, वेगवेगळ्या प्रकारचं सजावट करतात, आपल्या घरामध्ये पण सजावट करतात आणि प्रामुख्यानं आपण जे पाहतो ती सजावट आम्हाला अशा प्रकारची दिसते की सांता क्लॉज म्हणून एका व्यक्तीबद्दल आपण पाहतो की ते शाळांमध्ये आणि जगभरातल्या सर्वत्र आपल्याला हा एक व्यक्ती दिसतो की लाल पोशाखात असलेला, पांढरी सफेद दाढी असलेला आणि एक टोपी घातलेला असा एक म्हातारा मनुष्याचं चित्र आपण पाहतो। यासोबतच आपण असंही पाहतो की एक ख्रिसमस ट्री, एक झाड ज्याला ख्रिसमस ट्री म्हणतात, या झाडावरती वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स खेळवले जातात आणि त्याचंही डेकोरेशन बनवलं जातं। या व्यतिरिक्त अन्नपदार्थांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची विविधता असते। विशेषतः केक बनवले जातात, डोनट्स बनवले जातात, गोडधोड पदार्थ बनवले जातात आणि एकमेकांना भेट स्वरूपामध्ये ते दिले जातात। अशा रीतीनं एकमेकांना आनंद वाटणे किंवा द्विगुणित करणे या उद्देशानं अशा रीतीनं हा सण साजरा केला जातो। सांता क्लॉजच्या संकल्पनेबाबत तुम्ही काय सांगाल, म्हणजे सांता क्लॉजची संकल्पना कशी अस्तित्वात आली असावी? वास्तवामध्ये सांता क्लॉज ही संकल्पना एक काल्पनिक आहे। त्याला आपण असं म्हणू की ती एक दंतकथा आहे, ती वास्तवात नाही आहे। असं म्हटलं जातं की काही शतकांच्या पूर्वी संत निकोलस नावाचा एक व्यक्ती, ज्याला बिशप ही उपाधी किंवा पदवी देण्यात आलेली होती आणि हा व्यक्ती खरं तर लहान मुलांच्यावरती खूप प्रेम करत असे। त्या लहान लेकरांना खाऊ देणं, त्यांना भेटवस्तू देणं यामध्ये त्यांना खूप आनंद होता आणि त्यांच्यावरून लोकांना असं वाटलं की ते गुप्तरीतीनं मध्यरात्री वगैरे येतात आणि मुलांना अशा रीतीनं ते खाऊ आणि भेटवस्तू देतात, असं एक धारणा आहे। पण वास्तवात ही वास्तविकता नाही आहे, ही एक दंतकथा आहे असं मी म्हणू शकेन। ख्रिसमसमध्ये ख्रिसमस ट्री का सजवले जाते? ॲक्च्युली बायबलमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांचा वगैरे उल्लेख आहे
जसं की प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये प्रवेश करत असताना ते गाढवीच्या शिंगरावरती बसले होते आणि लोकांनी झावळ्या नावाची जी वनस्पती आहे ती हातामध्ये घेऊन त्यांनी होसान्ना होसान्ना अशा प्रकारे येशूंचा जय जयकार करत यरुशलेममध्ये स्वागत केल्याचं आढळतं. बायबलमध्ये पानांना आणि फळांना विशेष महत्त्व आहे, परंतु हे जे ख्रिसमस ट्री आहे याचा उल्लेख मात्र पवित्र बायबलमध्ये कुठेही आढळत नाही. त्यामुळं हे पण एक काल्पनिक गोष्ट आहे की लोकांची एक रूढी परंपरा यातून उद्भवलेली गोष्ट आहे की या एका विशिष्ट आकाराच्या, ज्याला ख्रिसमस ट्री असं नाव दिलं आहे, वास्तवात तसं नाव पण असायला नको होतं, पण त्या झाडाला लोक वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतात, लाईट्स लावतात आणि सजावटीच्या रूपामध्ये या झाडाला उपयोगात आणलं जातं. प्रत्यक्ष पाहिलं तर पवित्र बायबलमध्ये जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर कुठंही सांताक्लॉज हा शब्द पण नाही आणि ख्रिसमस ट्रीचा पण उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही, परंतु लोकांची एक चालरीत किंवा रूढी परंपरा या रीतीनं लोक हे पाळत आलेले आहेत. भगवद्गीता आणि कुराणामधून जसा संदेश दिला आहे तसा बायबलमधून कोणता संदेश दिला आहे आणि त्याचे अनुकरण लोकांनी कसे करावे? पवित्र बायबलमधून ख्रिस्त जन्मोत्सवासाठी हा एकच संदेश विशेष करून आहे की येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदर साधारण 600 ते 800 वर्षापूर्वी भविष्यवाणी करण्यात आली आणि त्यामध्ये यशया नावाच्या संदेष्ट्यानं असं सांगून ठेवलं की पहा, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इमॅन्युएल अर्थात आमच्या सन्निध्य देव असे म्हणतील. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म हा अत्यंत अलौकिक आणि अद्भुतरित्या झाला. अर्थात एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या एकत्र येण्यानं त्यांचा जन्म झाला नाही, तर एक कुमारी जिचं नाव मरिया असं होतं, त्या मरियेला एका गब्रियल नावाच्या देवदूतानं भेट दिली आणि तिला म्हटलं की हे कृपा पावलेल्या स्त्रिये तुझे कल्याण असो, आणि त्यानं तिला हे भविष्यरूपात हे सांगितलं की पहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू असं ठेव, तोच या जगाचा तारणारा असेल. आणि दुसऱ्या एका शास्त्र भागामध्ये असं लिहिलं आहे की त्याचे नाव तू येशू असं ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. आणि त्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म एका कुमारीच्या पोटी झाला आणि त्याची वाढ त्या कुटुंबामध्ये झाली ज्यांचं नाव योसेफ आणि मरिया असं होतं, या पतीपत्नींचं. खरं तर मरिया ही योसेफाला वाग्दत्त झालेली होती, म्हणजे त्या दोघांची एंगेजमेंट झालेली होती, पण विवाहाच्या अगोदरच ती गर्भवती असल्याचं दिसून आलं. आणि पवित्र बायबलमध्ये असं लिहिलं आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती झाली आणि तिला जो पुत्र झाला त्याचं नाव येशू असं ठेवण्यात आलं. खरं तर येशू हाच जगाचा तारणारा आणि उद्धारकर्ता आणि मुक्तिदाता असा आहे. आणि म्हणून जेव्हा वेळ आली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानी जेव्हा ते 30 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली आणि पुष्कळ आंधळे, लंगडे, लुळे, पांगडे अशा अनेक लोकांना त्यांनी बरं केलं. किंबहुना जे मृत होते अशांना देखील त्यांनी सजीव केलं. आणि एक वेळ आली की देवाच्या योजनेचा भाग म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांवरती संपूर्ण जगातल्या सर्व मानवजातीच्या लोकांचं पाप त्यांनी स्वतःवरती घेतलं. आम्हा सर्व जातीचं सर्व श्राप, आमचे दारिद्र्य, आमचं कर्ज, आमचे व्याधी हे सगळे येशू ख्रिस्तांनी स्वतःवरती घेतले आणि आमच्या पापांच्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावरती ठार मारण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना नेऊन एका कबरेमध्ये ठेवण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी ते पुन्हा जिवंत झाले. आणि आता पवित्र बायबलमध्ये असं लिहिलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे आम्हाला अनंत काळचं जीवन, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःचं बलिदान दिलं आहे. आणखी एका शास्त्र भागात असं लिहिलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. ह्यात हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाच्या द्वारे शून्यवत करावे. आणि जगभरात हे गीत पण गातात लोक की जिंगल बेल जिंगल बेल, पण हे वास्तविक नसून मी असं म्हणेन की प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी एक श्रीमान आहेत ज्यांनी अनिल कांत, ज्यांचं नाव एक सुप्रसिद्ध गायक आहेत, त्यांनी गायलेलं हे गीत मी या ठिकाणी रिपीट करेन. ते असं म्हणतात की येशू मसीह, येशू मसीह, येशू मसीह की जय,
जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। यीशु मसीह यीशु मसीह यीशु मसीह की जय। जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। तो क्या करे? आओ पश्चाताप करे, सबको माफ करे। जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। पश्चाताप करे, सबको माफ करे। जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। यीशु मसीह यीशु मसीह यीशु मसीह की जय। जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। ख्रिस्ती लोकांमध्ये कन्फेक्शन बॉक्स म्हणून एक संकल्पना असते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर ख्रिस्ती समाजामध्ये आपण जाणतच असाल की दोन प्रमुख पंथ आहेत. एक आहे कॅथलिक पंथ, जो अगदी प्रारंभापासून 3ऱ्या शतकापासून आपण पाहतो त्याविषयी रोमन कॅथलिक पंथ आहे. आणि दुसरा एक पंथ आहे तो प्रोटेस्टंट पंथ आहे. आणि याचसोबत प्रोटेस्टंट सोबत आणखी पण वेगवेगळे पंथ आहेत, जसं की पेंटेकॉस्टल वगैरे आहेत. परंतु मी असं म्हणेन की कॅथलिक पंथामध्ये जे लोक देवाची उपासना करतात त्यांचा असा विश्वास आहे की एक कन्फेशन बॉक्स असावा ज्यामध्ये ते आपल्या पापांची कबुली त्या ठिकाणी असलेले जे धर्मगुरू असतील, फादर असतील किंवा त्या ठिकाणचे बिशप असतील किंवा पोप असतील, असे जे उच्च धर्मगुरू आहेत त्यांच्या समोर बसून आपल्या पापांचा अंगीकार करावा, कबूल करावं, म्हणून हा कन्फेशन बॉक्स नावाची एक संकल्पना उदयास आलेली आहे. प्रोटेस्टंट आणि कॅथलिक लोकांमध्ये ख्रिसमस कशा पद्धतीने साजरा केला जातो? खरं तर कॅथलिक लोकांमध्ये या दोन्ही गोष्टी आम्हाला दिसून येतात. तो म्हणजे हा जो सांता क्लॉज आहे तोही त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं सगळीकडे सांता क्लॉज आम्हाला दिसतो. आणि त्याचबरोबर ख्रिसमस ट्री, डेकोरेशन, केक आणि वेगवेगळे स्वीट्स, डोनट्स वगैरे हे सगळं त्यांच्यामध्ये भरपुरीनं दिसेल. आणि गोडधोड पदार्थांसह वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज भोजन पण ते बनवतात. ते त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि ॲट द सेम टाईम प्रोटेस्टंट लोकसुद्धा अत्यंत उत्साहानं ख्रिसमस साजरा करतात, परंतु ते सांता क्लॉज या संकल्पनेला फारसं महत्त्व देत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्तांनाच ते महत्त्व देतात, प्रथम स्थान देतात. आणि त्यांच्यामध्ये मात्र ही डेकोरेशनची संकल्पना आहे. प्रोटेस्टंट लोक देखील ख्रिसमस ट्री आणि लाईटिंग करणं, डेकोरेशन करणं आणि त्याचबरोबर गोडधोड पदार्थ करणं, वेगवेगळे नॉनव्हेज पदार्थ पण या ख्रिसमसच्या दिवशी करणं, या सगळ्या गोष्टींचा ते अवलंब करतात. ख्रिसमस तसं पाहिलं तर फक्त ख्रिस्ती लोकांचा सण आहे असं नाही आहे, तर तो आपणा सर्वांसाठी असणारा असा सण आहे असं मी म्हणेन. तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलीत ख्रिसमस सणाबद्दलची नाविन्यपूर्ण माहिती मेघनाथ सरांकडून. लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने समस्त ख्रिस्तीवासियांना आणि मेघनाथ सरांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.